नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी व्हिडिओ खूपच लेट चालू केला कारण थोडी कामंसुद्धा होती सकाळी आणि सानवीच्या स्कूलचं पण इन्क्वायरी वगैरे चालू आहे. तर सारखं बाहेर जावं लागतं. तर 2-3 ठिकाणी जाऊन इन्क्वायरी वगैरे केली आहे आणि आता उद्या तिच्या स्कूलचं फायनल करणं आहे. तर त्यामुळे सकाळपासून काही व्हिडिओज करणं झाला नाही. तर म्हटलं आता थोडी सुरुवात करावी. तर मी आज तुम्हाला मी डेली यूजमध्ये काय मेकअप प्रोडक्ट्स वापरते, स्किनसाठी काय काय वापरते किंवा हेअरसाठी काय वापरते, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे ममाअर्थ उपटन कोल्ड क्रीम आहे. ही मी थंडीचे दिवस चालू झाले तेव्हापासून यूज करते, पण रिझल्ट एकदम भारी आहे. ग्लोविंग स्किन होते त्यामुळे. तर आणि आतासुद्धा मी रोज रात्रीला ती यूज करते. तर खूप छान रिझल्ट आहे, तुम्ही पण यूज करू शकता. ममाअर्थची गोल्डन नरिशिंग कोल्ड क्रीम. आणि रोजच्या यूजमध्ये दिवसातून 2-3 वेळा जेव्हा आपण फ्रेश वगैरे होतो तेव्हा समजा फर्स्ट मेकअप माझा, मी दुसरीच कुठलीच क्रीम वगैरे काहीच लावत नाही. डायरेक्ट मॉइश्चरायझर असतं ते, म्हणजे हे ममाअर्थचं राईस मॉइश्चरायझर. तर खूप छान आहे हे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. मागच्या 1.5-2 वर्षापासून मी हेच लावते. आणि फेसवॉशसुद्धा त्याच ब्रँडचं यूज करते मी, ममाअर्थचं राईस फेसवॉश. दोन्हींचा रिझल्ट खूप छान आहे. एकदम असं ऑइली पण नाही, लगेच स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं मॉइश्चरायझर. आणि फेसवॉशसुद्धा खूप छान आहे. तर तुम्हीसुद्धा हे यूज करू शकता जर तुम्हाला आवडलं तर. आणि रोजसाठी हा होमबडीचा लिप बाम यूज करते मी, त्याने लिप खूप छान राहतात. आणि रोजच्या यूजसाठी ही झुडिओतून लिप टिंटची लिपस्टिक आणलेली मी. तर ही खूप छान आहे. लिप बाम आणि लिपस्टिक दोन्हींचं काम करते, त्यामुळे मला ही खूप आवडती. तर रोज मी हीच लावते. आणि केसांसाठी मी इंदुलेखा ऑइल यूज करते आहे मागच्या 1 महिन्यापासून. 1 महिन्यात तर मला खूप असं रिझल्ट नाही आहे. थोडं म्हणजे कमी झालं आहे माझे केस गळणं वगैरे, पण तेवढा रिझल्ट नाही आहे. त्यामुळं मी हे तरी सध्या तुम्हाला सांगणार नाही की हे यूज करून बघा वगैरे म्हणून. तर पुढच्या 1-1.5 महिन्यात जर मला फरक वाटला की माझ्या केसांबद्दल काही झालेलं आहे, काही इम्प्रूव्हमेंट झाली, तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेल. तर तसा थोडासा 20-30% फरक आहे माझ्या केसांना, की थोडे कमी गळत आहे. पण एवढं पण नाही की एकदम गळतच नाही आहे किंवा थोडेच 2-4च गळत आहे, असं नाही झालेलं. त्यामुळं मग मी हे रेकमेंड नाही करणार. पण ही क्रीम मी नक्कीच रेकमेंड करेल तुम्हाला. खूप छान आहे आणि मला खूप छान रिझल्ट मिळाला. याच्यामुळे ना स्किन ग्लोविंग होते आणि टॅनसुद्धा निघून जातो. रोज रात्रीला लावली की सकाळी चेहरा एकदम सॉफ्ट वाटते आपल्याला, आपली स्किन. त्यासाठी तर एवढेच प्रोडक्ट आहे की मी जे रोज डेली यूज करते. तर आता दुपारच्या वेळेत सानूची बास्केट थोडी आवरून घेते आहे. म्हणजे या बास्केटमध्ये पूर्ण सानूचेच कपडे असतात. रोज डेली यूजसाठी जे आपण यूज करतो ते मी वरती एका सिंगल बास्केटमध्ये तिचे कपडेच ठेवते स्पेशल. म्हणजे इकडं तिकडं पडायचं टेन्शन राहत नाही आणि सगळे सापडूनसुद्धा जातात एकाच ठिकाणी असले की. त्यासाठी मी छान बास्केट केलेली आहे. तर ती आवरून घेतली आणि त्यानंतर लगेच दळण करायला लागले. कारण सानू झोपलेली आहे आणि ती झोपलेली असती त्याच वेळेत मला अशी कामं करता येतात. त्यासाठी मग आता दळण करून घेते आणि ज्वारीचं दळण करते आहे. तुम्ही म्हणाले एवढंसं, पण आम्ही कधीतरीच खातो, त्यामुळे विकत आणलेली आहे ज्वारी, म्हणून थोडीशीच आहे. तसं तर रोज चपात्याच असतात, पण कधीतरी चेंज म्हणून आम्ही करतो ज्वारीची भाकर खायला. आणि स्पेशली सानूला खूप आवडते ज्वारीची भाकर खायला, त्यामुळे मग मी आणत असते कधीतरी त्याचं दळून वगैरे. तर आता इथे रात्रीचा स्वयंपाकाला लागली आहे मी डायरेक्ट. आणि आज स्वयंपाकामध्ये आहे पालक राईस. तर तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते की मी कसा करते पालक राईस. तर इथे राईस धुवून ठेवला आहे मी
आणि मोस्टली पालक राईस वगैरे असं काही करायचं असलं बासमती राईसच यूज करते मी, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान येते. आणि ते पालक बॉईल करून घेतला आहे, म्हणजे शिजवून घेतला आहे 10 मिनटासाठी. तर आता समोरची प्रोसेस दाखवते. आणि ते भाज्या वगैरे कट करून ठेवले, कांदा टोमॅटो. तर हा शिजलेला पालक गाळून घेते. मी ही रेसिपी यूट्यूबवर बघून शिकलेली आहे, पण एकदा ट्राय करून बघितली तर आम्हाला तर खूप आवडली. टेस्टला खूप छान लागते. आणि यावर थोडं थंड पाणी टाकून घेते, लवकर थंड होईल म्हणून. मिक्सरच्या जारमध्ये हा पालक टाकून घेते. आणि त्यात 2-3 हिरव्या मिरच्या, अद्रक आणि लसण टाकून घेते. त्यानंतर लगेचच पालकची त्याची प्युरी बनवून घेतली आणि थोडंसं तेल टाकून कांदा टोमॅटो परतायला टाकला. आणि नंतर आपण जी पालक, हिरवी मिरची, लसण वगैरे टाकून प्युरी बनवली होती ती टाकून घेतली. आणि त्यानंतर आपले नॉर्मल मसाले जे आपण खिचडी किंवा मसाले भातासाठी टाकतो, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद, असंच नॉर्मल सगळं टाकून घ्यायचं त्यात आणि छान परतून घ्यायचं. आणि आपल्याला ज्या व्हेजिटेबल्स त्यात टाकायचे आहे ते सगळं टाकून घ्यायचं, छान परतून घ्यायचं. मी छान वरतून कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर वाटाणे टाकले, थोडे शेंगदाणे एक्स्ट्रा टाकले, कारण सानूला खिचडीतले शेंगदाणे खूप खायला आवडतात, त्यामुळे मी थोडे एक्स्ट्रा टाकत असते. ती निवडून खाऊन घेते त्यातले, त्यामुळे. तर छान राईस परतून त्यात पाणी ॲड केलं आणि वरतून थोडंसं मीठ टाकलं. मीठ कमीच टाकलं, कारण अगोदर पालकमध्ये टाकलेलं होतं. आणि त्यानंतर कुकर लावून दिला आणि एकीकडे पापड तळून घेतले. मला आणि सानूला तर खूप पापड आवडतात, असं राईस खिचडी काही केलं त्यासोबत खायला, त्यामुळे पापड तर मॅन्डेटरीच असतात असं काही केलं की. त्यामुळे छान पापड तळून घेतले. आणि त्यानंतर छान आपला मसाला भात रेडी आहे, पालक राईस. तर आम्हाला तर खूप आवडतो. आणि बघा किती छान झाला पालक राईस, आणि टेस्टला पण खूप छान होता. तर चला छान जेवण करतो. तर आत्ताच माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथेच करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि बरेच जण असे आहेत आपल्या चॅनलवर की रोज व्हिडिओ बघताय पण अजून सबस्क्राईब नाही केलेलं, तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आणि थँक्यू.